करा सर. नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ. माझे नाव पल्लवी वैजनाथ मनोहर. आज मी तुमच्या समोर उभी आहे सूत्रसंचालन करण्यासाठी. आम्ही शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या कॉलेजमधून BSc नर्सिंग फर्स्ट इयर चे विद्यार्थी आज तुमच्या समोर सादर करणार आहोत एक सामाजिक नाटिका ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया, जागरूकतेने जिंकूया. कॅन्सर हा आजार जरी मोठा वाटला असला तरी तो योग्य माहिती आणि उपचार आणि सकारात्मक विचार यांनी पूर्णपणे बरा करू शकतो, हेच आपण या नाटकामध्ये सांगणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. एक अशी कहाणी ज्यांनी भीतीला नाही तर जागरूकतेला जिंकलं किंवा निवडलं. तर नाटक सुरू करण्या अगोदर आपण नाटकातील पात्र यांची ओळख करून घेऊया. नमस्कार, मी संजय, या नाटकातील रुग्ण. नमस्कार, मी सुनीता, या नाटकातील रुग्णाच्या आईचा रोल करत आहे. नमस्कार, मी रुग्णाच्या मित्राचा रोल करत आहे. नमस्कार, माझं नाव सुशील, मी ढोंगी बाबाचा रोल करत आहे. नमस्कार, मी खुशी, या ॲक्टमध्ये मी डॉक्टरचा रोल करत आहे. नमस्कार, मी गायत्री, या ॲक्टमध्ये मी नर्सचा रोल करत आहे. नमस्कार, मी सुनंदाताई, या नाटकामध्ये मी आशा वर्करचा रोल प्ले करत आहे. नमस्कार, मी मोनिका, मी या नाटकामध्ये मोटिवेशनल स्पीकरचा रोल करत आहे. चला तर मग पाहूया पहिला दृश्य, मित्रांमधील संवाद. मग रोहित, काय चालू व्यवस्थित? हो सर्व व्यवस्थित. कुठं आहे तू? गावात दिसत नाही, काय नाही. नाही, मी पुण्यामध्ये आहे की. काय करतो पुण्याला? मी कंपनीमध्ये लागले ना. कंपनीमध्ये? होय. कॉल वगैरे करत जा कधी? त्यानंतर तू आता भेटला ना मला किती वर्षांनी. हा हा. बघ. तर चहा पाणी घेऊ. नाही मी नाही घेणार. मावा का खात? नाही मी नाही. अरे घे थोडा. अरे हे चांगलं असतं ना, हानिकारक असतं. अरे काय नाही होत, सर्व खातात. बघ आता त्याच्यानं कॅन्सरसारखे आजार होतात. तू खाऊ नये इथून. नाही काय नाही होत, सवय लागली. नाही चल. तर खायचं. हो, येतो. हां. चला तर मग पाहूया दुसरा दृश्य. काही महिन्यानंतर तेच दोघे मित्र भेटतात. अरे काय झालं तुला? काय नाही रे, जीवावर गाठायची वाटते मला. कसं काय? त्रास होतोय. मग चल आपण डॉक्टरकडे जाऊ. अरे नाही नॉर्मल असतो. अरे मी तुझ्या आईला सांगणार बरं का. अरे नको, का? आई रागवेल मला. अरे मग तू ते तंबाखू वगैरे खायचं सोडायचं होतं ना. अरे नाही रे, ते खातो तुम्ही. नाही चल मग आईकडे जाऊ आपण. ते त्यानंतर बघू आपण. नको 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 हे नको. चल पहिला आईकडे जाऊ आपण. काय झालं संजय तुला? काय नाही, माझ्यामध्ये गाठांची थोडी. कशी काळजी वाटते? माहित नाही मला. तरी मी तुला आधी सांगत होते की बाहेरचं कुठलेही व्यसन करू नको. आता बघ तिचे परिणाम तुला भोगावे लागतील. चल आपण माझ्या ओळखीच्या बाबांजींकडे जाऊया, ते काहीतरी उपाय सांगतील. येतो भविष्य सांगणार, आताची स्थिती बघून माणसाची परिस्थिती सांगणार. अरे तुझ्या ग्रहाची दिशा तर फार खराब आहे. आपल्याला ग्रहाची दिशा चांगली करण्यासाठी तुझी घर शांती करावी लागेल. त्यासाठी आपल्याला यत्न करावे लागेल. त्यासाठी तुला थोडं खर्च होईल. मी तुला सामग्री घेऊन देतो, ती सामग्री मला आणून दे. बाबा खर्च उद्या पण व्यवस्थित होईल ना? हा सगळं व्यवस्थित होईल. तुझी सगळं जेवढं आजार आहे तेवढं सगळं करून जाईल. मी तुला घराची शांतीसाठी तुला यज्ञ करावं लागेल. तेवढं तुला ती सामग्री आणून देईल. ठीक आहे बाबा. म्हणजे तुझी आई आहे का नाही? हा. बरं, भविष्य सांगितलं का नाही? माझ्याकडे सगळ्या गोष्टीचा उपयोग आहे. म्हणजे जन्मलेल्या लेकराचं बारसं, मेलेल्या माणसाचं श्राद्ध, कुणाचं लग्न जोडायचं असेल, कुणाचं लग्न मोडायचं असेल, मी तेव्हा आहे. चालतंय. राम राम. आशीर्वाद पाहायचं. अरे बाबाकडे जाऊ नको, ते फ्रॉड वगैरे असते. ते तुला डॉक्टरकडे जाऊ आपण, त्यांनी नीट करतील. अरे नको, बाबाने मला सांगितलं होईल व्यवस्थित. नाही होणार रे. सध्या घाबरू नको. औषधानुसार चांगले आहे आणि तपासणी
कारण तितकंच महत्त्वाचं काय आहे. गंभीर निघालं तर काही गंभीर निघत नाही, आपण जाऊन बघू आधी. नको हॉस्पिटलमध्ये मला भीती वाटते. चल जाऊन बघू एकदा, त्यानंतर बघू आपण काय होतं. ह्या बोला. दृश्य तिसरं, डॉक्टर, रुग्ण आणि रुग्णाची आई यांच्यामधील संवाद. काय झालेलं आहे? तोंडामध्ये काटाळी चक्कर आली मॅडम. असं काय? माहिती नाही. ठीक आहे, आपण चेकअप करू. मोठा श्वास घ्या. सोडा. मोठा श्वास घ्या. सोडा. आता ब्लड तर खूपच मोठी आलेली आहे. ठीक आहे, आपण तुमचं ब्लड चेकअप अजून जीबीच्या गाठी अजून तुम्ही सांगतात अजून काही टेस्ट असेल ते करून घ्या. जर सांगा घेऊन जा. Yes. तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घेत नाही. तो काय व्यसन करत होता का? मला पण माहिती नव्हता. आई वडिलांनी लक्ष द्यायचं असतं मुलांकडे. मुलं बाहेर जाऊन काही पण करत असतात. मॅम रिपोर्ट. संजय, तुमच्या रिपोर्टमध्ये असं आलेलं आहे की तुम्हाला पहिल्या स्टेजचा कॅन्सर आहे. कॅन्सर. तर चिंता करू नको. तुझे जे लक्षणं आहेत ते पहिल्या स्टेजचे आहेत. त्याच्यामुळे आपण उपचार करू शकतो. त्यामुळे तू घाबरून जायची गरज नाहीये. हो सर, उपचारांबरोबरच तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. धूम्रपान, मद्यपान करणं टाळा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक शांती ठेवा. कॅन्सरची लवकर ओळख म्हणजे जीवन वाचवण्याची नवीन संधी असते. डॉक्टर साहेब, आम्ही संपूर्ण सहकार्य करू पण माझा मुलगा नक्की बरा हो, होईल. अगदी. हो, तो बरा होईल. पण तुम्ही उपचार, कुटुंबाचं प्रेम आणि मनोबल हे 3 जर गोष्टी ठेवल्या तर तुमचा मुलगा बरोबर बरा होईल. दृश्य चौथा, नर्स, आशा वर्कर्स आणि त्या रुग्णाची आई यांच्यामधील संवाद. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. कॅन्सर टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तंबाखू, गुटखा, मावा यांना नाही म्हणा. दररोज फळे भाज्या घ्या. पुरेसं पाणी घ्या. व्यायाम करा. ताण कमी ठेवा. स्त्रियांनी प्रत्येक महिन्याला त्यांची स्तन तपासणी करा. पुरुषांनीही आरोग्य तपासणी करायला हवी. हो ना ताई? हां, अगदी बरोबर नर्सबाई. मी आमच्या गावात दर महिन्याला घरोघरात जाते, पण तिकडची लोक मला बघून दारू लावतात आणि बोलतात आशाबाई आली म्हणजे लस घ्या म्हणे. पण खरं सांगायचं झालं तर लोक असंही म्हणतात की आम्हाला कॅन्सर होत नाही. पण मी म्हणते की जर एकदा तपासणी केली तर म्हणजे खात्री तरी मिळेल. हो ताई, तू अगदी बरोबर म्हटलीस. कारण काही लोकांना माहिती नसतं कोणती तपासणी केव्हा करायची असते. अगं बाई, मी सांगते ना, 40 वर्षानंतर वर्षातून एकदा तरी तपासणी करायला हवी. पण त्याच्यासाठी महिलांनी यासाठी जीवांचा लाभ घ्यायला हवा. सरकारी योजना देतो पण आपण पुढे शकत नाही. हो ताई, आज तुम्ही खूप छान काम करता. अशाच आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या मेहनतीमुळेच आज अनेक लोक वाचले आहेत. धन्यवाद नर्सबाई. पण माझी एक विनंती आहे, म्हणजे गावामध्ये जर पुढे चालून आरोग्य शिबिर लागलं तर सर्वांनी यायला हवं. हो, नक्कीच आहे. दृश्य पाचवा, 2 मित्र आणि त्याची आई यांच्यामधील संवाद. अरे काय झालं तुझ्या कॅन्सरचा? अरे व्यवस्थित झालं सुरुवात. ट्रीटमेंट घेतली. आता काय करायचं ते? अरे नाही. हा. सोडलास ना? सर्व सोडलं. कुठे आहेस तुला? घरी आराम करतोय. हो ना संजय बाळा, देवाने आणि तुला डॉक्टरने एक नवीन आयुष्य दिलंय. आता पुढे खात जाऊ नको, म्हणजे आणि तुला त्रास होणार नाही. नाही, आता नाही. मला तुझी खूप समजली वाटतं. भाजीपाले आणि फळे वगैरे खात जा. चल, आम्ही नंतर भेटतो तुला. चला तर शेवटचं दृश्य पाहूया. दृश्य 6, जे की मोटिवेशनल स्पीकर आहे. मित्रांनो, कॅन्सरचा उपचार जरी झाला तरी भीती वाटते, पण ती भीती आपल्या मनातली सगळ्यात मोठी चूक ठरते. आणि कॅन्सरवर जिंकायचं असेल तर या 4
गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या म्हणजे जनजागृतपणा, शुद्ध आहार आणि वेळेवर उपचार करणे तितकेच गरजेचे आहे आणि पॉझिटिव्ह विचार सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. दरवर्षी हजारो लोक कॅन्सरशी लढत असतात. पण आपल्या संजय सारखे रुग्ण आपल्याला हे दाखवून देतात की योग्य आहार, उपचार आणि योग्य वेळी ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं स्वतःचं मनोबल असेल तर कॅन्सर सारखा मोठ्यातला मोठा आजारही आपण हरवू शकतो. आपण सर्वांनी ठरवूयात आपल्या समाजात, कुटुंबात, परिवारात कॅन्सर बद्दल जनजागृती निर्माण करूयात आणि धूम्रपान, मद्यपानाला नाही म्हणूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नियमितपणे उपचारांना हो म्हणूयात. चला तर मग आपण सर्वांनी ठरवूयात कॅन्सरला हरवूयात, जनजागृती करूयात. कॅन्सरला हरवूयात, जनजागृती करूयात. कर्करोगाशी लढा, निरोगी जीवन जगा. कर्करोगाशी लढा, निरोगी जीवन जगा. सर्वांनी शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. या नाटिकेचा संदेश एकच, कॅन्सरला हरवण्यासाठी भीतीला नाही तर माहितीला बाळगा. डॉक्टरांचा सल्ला घ्या, नर्स आणि आशा वर्कर्सचा ऐका आणि आपल्या जीवनाला सकारात्मकतेने जगू द्या. आणि हे ढोंगी बाबा जे आहेत हे कोणत्याही आजारावर मात करू शकत नाहीत. त्यासाठी फक्त आपल्याला हॉस्पिटलचाच आधार घ्यावा लागेल. सरांनी आम्हाला इथं स्टेजवर येऊन नाटक सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि शिवाय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज यांनी